आहे आणि किती मोठ्या स्तरावरती किती मोठ्या प्रमाणात काम होत आहे। या सगळ्या यशामागे या सगळ्या आज अनेक महिलांना भरारी देण्याकरिता यशस्वी झालेल्या महिलांकरता अनेक लोकांनी मेहनत घेतलेली आहे। आणि राजेशजी तुमचं मला विशेष कौतुक वाटतं, कारण त्यांनी मला जेव्हा या कार्यक्रमाविषयी सांगितलं अतिशय भरभरून अतिशय मनापासून त्यांनी मला या समस्त अभियानाबद्दल इथे होत असलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि माझ्या लक्षात आलं की किती प्रेमाने किती जिव्हाळ्याने किती कष्टाने आपल्या ग्रामीण भागातील महिलांना पाठिंबा मिळावा म्हणून लोक खरं तर आणि या ग्रामीण महिलांनी घ्यायची गरज आहे। आणि मला असं वाटतं हा आता पुढच्या 4 मार्चपर्यंत हे प्रदर्शन इथे सुरू राहणार आहे। त्यामुळे या महिलांना पाठिंबा देण्यासाठी बुलढाणेकरांनी समोर येणं अतिशय गरजेचं आहे। आज तुम्ही ज्या महत्त्वाच्या उत्साहाच्या कार्यक्रमाला आलात, ज्या संख्येने आला आहात, मला खात्री आहे की तुम्ही हा संदेश समस्त बुलढाणेकरांपर्यंत पोहोचवाल की कशा पद्धतीने महिलांनी इथे स्वतः शेती करून स्वतः पिकवून स्वतः बनवून गोष्टी आणलेल्या आहेत। याच्या आधी व्यवस्थित माझं जेवण जेवून आली आहे आणि ते जेवण देखील या स्टॉल्समधनं मी जेवली आहे। त्यामुळे स्वतः अनुभव घेऊन मी सांगते आहे की या महिला अतिशय प्रेमळ अतिशय मेहनतीने आणि अतिशय जिद्दीने त्यांचं काम करत आहेत आणि अतिशय उत्तम असं काम करत आहेत। ज्या क्षेत्रात ज्या व्यवसायात त्या पडल्या आहेत त्या चोख असं काम करत आहेत। त्यांनी त्यांची कामगिरी बजावलेली आहे। आता पुढच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन त्यांच्या प्रदर्शनाला भेट द्या, भरपूर प्रमाणात खरेदी करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं साहित्य पोहोचवा। मगाशी येत असताना काही स्टॉल्सला देखील अगदी भेट तर देता आली नाही, कारण प्रत्येक ठिकाणी गेले तर इथपर्यंत पोहोचणं अवघड झालं असतं, पण काही स्टॉल्सही पाहिले, काही महिलांची हितगुजही केलं, त्यांच्या गप्पा ऐकल्या, त्यांच्या यशामागची गोष्ट ऐकली आणि खरंच प्रत्येक महिलेची गोष्ट इतकी प्रेरणादायी आहे की प्रत्येक महिलेवरती एक पिक्चर किंवा एक मालिका होऊ शकते। आपण पिक्चरमध्ये मालिकांमध्ये ज्या पद्धतीने प्रेरणादायी गोष्टी पाहतो हे तुमच्यातल्याच गोष्टी असतात, तुमच्यातच प्रेरणा आम्हाला मिळते आणि आम्ही त्या पडद्यावरती साकारतो। तुम्ही बकुळामध्ये घोटाळे पाहिला असेल, तुम्ही पाहिला असेल की कशा पद्धतीने ग्रामीण महिला जेव्हा ठरवते तेव्हा नवऱ्याला कशा पद्धतीने कुठपर्यंत साथ आणि पाठिंबा देऊ शकते। तुम्ही पोस्टर जर पाहिला असेल, हा देखील चित्रपट आपल्याच मातीतला आहे, आपल्याच मातीतलं एका भगिनीच्या आयुष्यावरती तिच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही काढलेला आहे। हिरकणी हा चित्रपट पाहिला असेल। अशा अनेक चित्रपटांमध्ये मला अनेक मोठमोठ्या नायिकांची गोष्ट सांगण्याची संधी मिळाली, पण आज इथे आपल्या स्टॉल्सच्या निमित्ताने या सगळ्या महिलांना देखील या खऱ्या आयुष्यातील नायिकांना भेटण्याची मला संधी मिळते, ज्या खरंच प्रेरणादायी आहेत, ज्यांची गोष्ट ही त्यांनी स्वतः लिहिली आहे। मगाशी राजेश सर सांगत होते तसं कुठल्या कुठल्या परिस्थितीनं पुढे जाऊन कशा पद्धतीने आज त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत आणि हा तर मला वाटतंय की प्रवास अजून सुरू झालाय, अजून पुढे खूप शिखरं गाठायची आहेत। बरेच मोठे मोठे प्लॅन्स आहेत शासनाकडनं आणि ते सगळे प्लॅन्स होतीलच। आता तुम्ही जर जगभरात फिरलात, आपल्या देशात पाहिलं तर ऑन्टरप्रेन्योरशिप हा एक नवीन शब्द सध्या खूप गाजतोय। याचा अर्थ आहे उद्योजक, स्वतःचा उद्योग सुरू करून व्यवसायात उतरून बिझनेस कसा करायचा। तर या सगळ्या महिला खरं तर उद्योजिका आहेत, ऑन्टरप्रेन्योर्स आहेत आणि जगभर त्यांची साहित्य त्यांच्या वस्तू पोहोचत आहेत। थायलंडपर्यंत UK त्यांनी उत्पादित केलेल्या गोष्टी पोहोचत आहेत, आपल्या मातीतल्या गोष्टी पोहोचत आहेत आणि म्हणूनच मला विशेष कौतुक आणि अभिमान वाटतो या